काय झालं शंकर काका? हा नाही, काय नाही, विचार करत होतो. कंपनीची कागदपत्र ही छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी जबाबदारी आहे. कोट्यवधींची मालमत्ता आहे. हे बघ, मला वाटतं घाई गडबडीत कुठला निर्णय घेऊ नकोस. थोडं थांब आणि विचार करून पुढचं पाऊल टाक, असं मला वाटतं. बरोबर बोलताय तुम्ही काका, पण एवढी मोठी जबाबदारी मी कशी पेलू? म्हणजे मला ना लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडायचं. म्हणजे कसं, एकदा का मी त्या कंपनीचा मालकी हक्क खोतांवर दिला ना की माझ्यावर कुठचा चुकीचा आळ सुद्धा येणार नाही. ठीक आहे, पण त्याआधी मी सांगतो ते काम. तू मोरे वकिलांकडे जा. अत्यंत हुशार वकील आहेत ते तुला योग्य मार्गदर्शन करतील आणि रीतसर कागदपत्र तुला बनवून देतील. काका बरं झालं तुम्ही सुचवलं. मला फक्त त्यांचा पत्ता पाठवा, मी त्यांच्याकडे जाऊन येते. हा, आलेच मी. रमीला बहिणी दादापेक्षा 4 पावलं पुढे. किती कपटी आहे बिचारी नली. बहिणीच्या गोड बोलण्यात आली, पण आई अंबेनच मला वेळेवर पाठवलं. ऐकुलं स्वामिनी, नलीचं रक्षण कर. शंभू महादेवा, मी आतापर्यंत आयुष्यात खूप दुःख, उपहास, अपमान सहन केलेत. मी कपटी कारस्थानी आहे असा माझ्यावर कलंक लागलाय आणि हा कलंक मला माझ्यावरून काढून टाकायचा. तेव्हा हा कलंक पुसला जावा म्हणून मी गोदावरी इंडस्ट्रीजचे कागदपत्र माझ्या सासूबाईंच्या नावावर करते. मी हे सासूबाईंना परत करते, यात माझं काही चुकत तर नाहीये ना? शंभू महादेवा, प्लीज कृपा करा. देवा, माझ्यावर लागलेला कलंक दूर होऊ दे देवा. वेदच्या मनात माझ्याबद्दल जो काही गैरसमज आहे तो पण दूर कर. महादेवा कृपा कर, शक्ती दे मला. शंभू महादेवा, वासंती मावशी कुठे आहेत? वासंती मावशीचा मला खूप आदर वाटायचा. त्या जर इथे असते ना तर मी माझ्या मनातलं सगळं त्यांच्या सोबत बोलू शकले असते. महादेवा, वासंती मावशीची आणि माझी भेट घडू दे. मला त्यांचा खूप आदर वाटतो. शंभू महादेवा, कृपा करा माझ्यावर.